नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि दिल्लीमध्ये पत्रकारांशी ते स्पष्टपणे बोललेले आहेत की मी राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये नाही. मी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पक्षासाठी जे काही करतोय ते जबाबदारीने करतोय, अशा प्रकारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. विलिनीकरणासंदर्भात अजित दादा माझ्याशी काही बोलले नव्हते हे देखील स्पष्ट केलेलं आहे. केवळ पुणे पिंपरी चिंचवड या महानगरपालिका निवडणुकीमध्ये समन्वय साधला पाहिजे असं त्यांनी माझ्या कानावर टाकलं होतं. एवढंच ते पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकूण काय तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या वेळेला बारामतीला येऊन अजितदादांना अभिवादन केलं, त्यानंतर त्यांनी चाणक्यपणे जे काही राजकारण केलं ते राजकारण कसं योग्य आहे आणि आम्ही त्याप्रमाणे कसं वागत आहोत हेच प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीगाठी आणि वक्तव्यावरून कसं स्पष्ट होतंय, त्यासंबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, ज्या वेळेला बारामतीमध्ये अजितदादा पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होत होते त्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आले, त्यांनी अभिवादन केलं. त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन दबीन हे देखील होते. अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामात होत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आधी अभिवादन करायला पाहिजे होतं, परंतु पक्षश्रेष्ठी पुढे तसं काही झालं नाही. आधी शहा आणि नितीन नवीन यांनी अभिवादन केलं. असो, त्याच्यानंतर तिथे म्हणे की अमित शहा यांनी आपला चाणक्यपणा दाखवला. त्यांच्या तिथे लक्षात आलं, अशी चर्चा केली जाते. काय लक्षात आलं त्यांच्या की आता शरद पवार, सुप्रिया सुळे हे दोघे जण पक्षावर ताबा घेतील आणि मग शरद पवार यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल किंवा ते अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हातामध्ये घेऊन महायुतीच्या बाहेर पडतील. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी हे केलं पाहिजे की सुनेत्रा वहिनींचा ताबडतोब शपथविधी झाला पाहिजेत आणि त्यानंतर विलिनीकरण हा वगैरे विषय काही मुद्दा येणारच नाही आणि त्या पद्धतीने बोललं चाललं गेलं पाहिजे. आणि मग तात्काळ ज्याला चौकडी चौकडी हे जे म्हटलं जातं, पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडे यांची तिथेच एका बारामतीच्या हॉटेलमध्ये लगोलग बैठक झाली आणि तिथं निर्णय देखील झाला. तो निर्णय झाला आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन या नेत्यांनी एक निवेदन दिलं आणि आता आम्ही विधिमंडळ पक्षाची बैठक घेत आहोत आणि त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनींची नेता निवड केली जाईल आणि मग त्यांना तात्काळ उपमुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी असं त्यांनी ते पत्र दिलं आणि त्याप्रमाणे ते घडलं. मग आता हे जे घाईघाईत जे केलं आणि ज्यामुळं हे टार्गेट झाले पटेल, तटकरे, भुजबळ आणि मुंडे, की घाईघाईत का केलं गेलं, त्याचं उत्तर प्रफुल्ल पटेल यांनी आज दिलं. त्यांनी असं सांगितलं की बारामतीमध्ये पवार कुटुंबामध्ये अशी प्रथा आहे किंवा परंपरा आहे की जे अंत्यसंस्कार किंवा तो सगळा जो विधी असतो, तो जो सूतक काळ असतो, दुखवटा असतो, तो सगळा 3 दिवसांचाच असतो आणि त्यामुळं आम्ही तसं केलेलं आहे. त्यामुळे ते घाई केली वगैरे असं काही याला अर्थ नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी आणि तटकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांच्या पक्षाचा म्हणून निर्णय घेतलेला आहे, त्यासंबंधी मला काही माहिती नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. मग त्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल नंतर टार्गेट झाले अनेक राजकारण्यांकडून. मग ते राज ठाकरे असतील, राज ठाकरे थेटपणे त्यांनी पोस्ट करून सांगितलं रांगड्या पक्षाचा अध्यक्ष पटेल कसा असू शकतो, तो खरं तर पाटील असायला पाहिजे. मग त्याचीच रे संजय राऊत यांनी ओढली आणि मग यांना देखील प्रफुल्ल पटेल यांनी लाज वाटायला पाहिजे त्यांना, ठाकरे वाकरे वगैरे असं त्यांनी करत प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिलेलं आहे. आता शरद पवार काय करतात
हे लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचं आहे. शरद पवार बारामतीमध्ये आधी पार्थ पवार यांच्या बरोबर 1.5 तास बोलले. तिकडे सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीला पार्थ पवार यांना येण्यास मज्जाव करण्यात आला होता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून, की चुकीचा संदेश जाईल की चौकशी चालू असताना हे येथे कसं काय, आणि म्हणून त्यांना तिकडं नव्हते ते. तेव्हा पार्थ पवार शरद पवारांशी बोलले. तसं या पवार कुटुंबाचे स्नेही किरण गुजर यांनी स्पष्टपणे सांगितलं की पवार कुटुंबामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, मनभेद नाहीत. सगळी चर्चा झालेली आहे. कोण कोण, रोहित पवारांसह सुप्रिया सुळे, इतर सगळे, राजेंद्र पवार, हे सगळे कसे पवार कुटुंबातले सदस्य उपस्थित होते ते देखील सांगितलं. मग पवार कुटुंबांमध्ये जशी एकमेकांच्या बद्दल आत्मीयता आहे ती कायम आहे, अशा प्रकारे ते झालं. त्याच्यानंतर शरद पवार मुंबईला आले आणि मुंबईला त्यांनी भेट घेतली ती उद्योजक गौतम अदानी यांची, किंवा गौतम अदानींनी शरद पवारांची भेट, आणि तिथे त्यांची चर्चा झाली. ती बंद दाराआड चर्चा. मग त्याच्यानंतर शरद पवार हे दिल्लीला जाणार असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु ते आज बारामतीला आलेले आहेत. म्हणजे बघा की तिकडं प्रफुल्ल पटेल भेट घेतात मोदी शहांची, पत्रकार परिषद घेतात. त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये नाही, मी आमचा अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याचा कार्यकारी अध्यक्ष आहे आणि ती जबाबदारी मी पाळतोय, एवढंच त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजे आता असं म्हणता येईल का, म्हणजे त्यांनी प्रफुल्ल पटेलांनी मोदी शहांची भेट घेतलीच, तिथेही बंद दाराआड चर्चा, ती जी काही 5-6 मिनिट जी काही त्यांची चर्चा झाली असेल. मग त्याच्यानंतर गौतम अदानी कुणाशी बोलले असणार शरद पवारांच्या सांगण्यावरून, ते काही वेगळं सांगायची गरज आहे का, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांशी बोललेले असावे. असं काही पडद्याआड घडतंय का? कारण की या राजकारणामध्ये एकमेकाची शक्ती क्षीण करण्याच्या नादामध्ये नको त्या पद्धतीचं राजकारण केलं जातं, आणि आपल्या पक्षाला, आपल्या स्वतःला काय त्याच्यामध्ये साध्य करता येईल ते करून घेण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातो. म्हणून राजकारण हे नात्याच्या पलीकडे असतं, भावनाशून्य असतं, निष्ठुर असतं, आणि ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता प्रफुल्ल पटेल हे ज्या वेळेला जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या बरोबर पक्षाच्या बाहेर पडले, त्याच वेळेला आश्चर्य व्यक्त केलं जात होतं की राष्ट्रीय स्तरावर ज्यांना प्रोजेक्ट केलं नेता म्हणून, पक्षाचा प्रवक्ता म्हणून, ते प्रफुल्ल पटेल हे कसे काय दगा देऊ शकतात शरद पवारांना, असा प्रश्न विचारला गेला होता. खरं काय कारण होतं, सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष आणि त्यांना महाराष्ट्रासह पदभार, आणि प्रफुल्ल पटेल यांना उर्वरित काही राज्यांमध्ये. मग प्रफुल्ल पटेल यांना ते लक्षात आलं की आपल्या पण सगळ्या पुढच्या प्रगतीवर गदा येणार आहे. सगळी सूत्र कुणाकडे जातात आहे, सुप्रिया सुळे यांच्याकडे जातात. आणि मग अजित पवार यांना देखील तेच खटकलं. मग आज जे छगन भुजबळ ज्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे, म्हणजे ज्या वेळेला अखंडित राष्ट्रवादीमध्ये असताना विळा भोपळ्याचं जवळपास सख्य होतं. अगदी स्वतंत्र राष्ट्रवादी झाली, मंत्रिपद दिलं गेलं नव्हतं, तेव्हा देखील भुजबळ काय बोललेले ते माहितीये. लोकसभेला उभं राहणार होतं, वरिष्ठांची इच्छा आहे भारतीय जनता पार्टीची, पण मला नाकारण्यात आलेलं आहे वगैरे वगैरे, ते सगळं त्यांचा असंतोष त्यांनी बाहेर बोलून दाखवलेला आहे. मी काय तटकरे आणि पटेल यांच्या हातातलं खेळणं नाही वगैरे वगैरे. त्यांनी ते मंत्रिपद नाकारल्यानंतर तेव्हा तो नाशिकला मेळावा घेऊन त्यांनी ते जाहीर करून टाकलं होतं. मग त्यावेळेला, म्हणजे ज्या वेळेला अजित पवार हे विरोधी पक्ष नेते होते आणि ते ज्या वेळेला ती बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये एक ती होती, त्यावेळेला ते काय म्हटलं होते की मला आता आहे ना जरा काम करायचंय. कोणतं काम करायचंय, मला पक्ष संघटनेचं काम करायचं, मला हे नेतेपद वगैरे नको आहे. मग त्यावेळेला छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं होतं की बहुजन समाजामधला, ओबीसी मधला अध्यक्ष असावा, असं एक त्यांनी ते सोडून दिलं होतं. हे असं सगळं आहे. एकंदरीत काय, पक्षामध्ये असो, एका पक्षामध्ये किंवा 2 पक्षांमध्ये असो, ही राजकीय स्पर्धा ही सदैव चालू असते.
आणि अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललेलं आहे हे आपण बघतोय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय होणार, विलिनीकरण होणार, पण ते केव्हा होणार, शरद पवार कोणकोणते डाव टाकणार आणि शरद पवारांना कितपत यश मिळणार, आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह बाकीचे तिघे जण भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर किती दिवस नाचणार, आणि सुनेत्रा वहिनी ह्या आपली जी राजकीय क्षमता आहे ती कशा प्रकारे सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच कळेल. जाता जाता हे सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शब्द दिल्याप्रमाणे सुनेत्रा वहिनींना सगळी जी शक्तिस्थान आहेत म्हणजे राजकीय जी अजित पवारांकडे होती, जसं पुण्याचं पालकमंत्रीपद आहे, बीडचं पालकमंत्रीपद आहे, हे देखील दिलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही पाठीशी आहोत हे त्यांनी त्या कृतीतून दाखवलेलं आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.